नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत FYBA मराठी विषयाचा जो पहिला प्रकरण आहे एकांकिकेचे स्वरूप किंवा त्याचे काही घटक असतील त्याचा आपण आज या व्हिडिओमध्ये अभ्यास करत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की कथा म्हणजे काय, कथेचे स्वरूप काय आहेत, कथेचे विश्लेषण कशा प्रकारे असणार आहे याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, FYचे सर्व व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, आपण पाहू शकता। प्रश्नपत्रिकेचे स्वरूप देखील आपले व्हिडिओ अपलोड होत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका, व्हिडिओला लाईक करा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, पहिला जो पॉइंट आहे कथेचे विश्लेषण, त्याच्यामध्ये असं आहे, पहिला आहे मानवी नातेसंबंधाचा सूक्ष्म सखोल आणि सर्जनशील धांडोळा कथेतून प्रकट झालेला दिसतो। म्हणजे जी कथा आहे त्या कथेतील आपलं असं जेव्हा आपण कथा वाचतो तेव्हा आपलं असं वाटतं की त्या कथेतून जीवित पात्र झालेले आहेत, आपल्याला जे काय बोलतात ते आपल्याला साक्षात अनुभवायला मिळतात। दुसरं आहे अनुभवाचे रचनेचे एकंदरीत हे कथेचे खास वैशिष्ट्य आहेत। तिसरं आहे परिणामातील एकाग्रता आणि उत्कटता हा कथेचा खास गुणधर्म म्हणता येईल। चौथा आहे कथा वाचकांच्या मनावर एकच संस्कार घडवीत असते। कथा ही वाचकांच्या मनावर संस्कार घडवीत असते, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर कथेच्या एककेंद्रीपणामुळे तिच्या संस्कारात एकता ही अपरिहार्यपणे येत असते। सहावं आहे कथेच्या विषयाला व स्वरूपाला आणि विशिष्ट प्रमाणात लांबीला बंधने नसली तरी तिच्यावर तिच्या आकारामुळे बंधन पडते। 7 आहे कथेतील अवकाशाची मर्यादा असल्यामुळे तिच्यातून मांडल्या जाणाऱ्या आशयाच्या व्याप्तीला परिणाम नैसर्गिक मर्यादा येतात। त्यानंतर कथेत विस्तारापेक्षा भावनांची तीव्रता ही अधिक महत्त्वाची ठरली जाते। पुढे पहा, 9 कथानकात लेखकाने घेतलेला काल्पनिक कोणीतरी सांगितलेला अनुभव गोष्टीरूपाने व्यक्त केलेला जात असतो किंवा विचारप्रवर्तक अनुभव कथानकाच्या रूपाने वाचकांपर्यंत आपला अनुभव मिळतो। 10 आहे कथेत कथावस्तू, कथानकाची मांडणी, भाषाशैली, घटना, प्रसंगे, पात्रे, स्थळ, काळ आणि वातावरण, व्यक्तिचित्रण या घटकांबरोबर मौलिकता, संभवनीयता, त्याचबरोबर वास्तवता आणि सुसंगतता कथानक इत्यादींचा देखील अधिक महत्त्वाचा समावेश असतो। पुढचा जो आहे जो आजच्याकरता खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरत आहे तो आहे कथा म्हणजे काय। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की सर कथा म्हणजे काय, कथेचे घटक काय आहेत ते आम्हाला सविस्तर समजून सांगा, जेणेकरून जेव्हा पण एक्झामला विचारलं जाईल की नक्की कथा म्हणजे काय, कथा कशाला म्हणल्या जाते, कथेची व्याख्या काय आहे, कथेचे घटक किती प्रकारे आहेत, ते सर्व आम्हाला समजून सांगितल्यानंतर आम्ही पेपरमध्ये व्यवस्थित उत्तरे लिहू। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये कथा म्हणजे काय, तर कथेची काही व्याख्या दिल्या आहेत, कथेच्या व्याख्येच्या मार्फत आपण समजून घेणार आहोत। पहिला आहे एकात्मक अशा कथात्मक अनुभवाची अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा, ही व्याख्या आहे इंदुमती शेवडे यांची। दुसरा आहे कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे कथा होय। मित्रांनो, इथे ही कथा अतिशय सोपं आहे, कमीत कमी पात्रे वापरून आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या कालावधीत थोड्या वेळामध्ये ती कथा आपण वाचकाच्या मनावर कसा ठसा उमटवता येईल अशा प्रकारे कथा ही खूप महत्त्वपूर्ण ठरते। ती कथा ही जी व्याख्या आहे तर नासी फडके यांची ही व्याख्या आहे। दुसरं आहे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटकांचे एका दृष्टिकोनातून केलेले चित्र म्हणजे लघुकथा होय। चौथा आहे कुशल चित्रकार कुचलेच्या 4-2 फटकाऱ्यात संपूर्ण चित्र तयार करतो, तसंच या लघुकथा प्रकाराची ही आहे वाना देशपांडे यांची व्याख्या। 5 आहे पहा, लघुकथा ही सहज एका बैठकीत वाचून संपवण्या इतकी मोठी असावी, हडसन यांची व्याख्या आहे। कथा म्हणजे गद्य गोष्टी होय, मोजक
की पात्रे, प्रसंग, वातावरण, घटक यांची जी जुळून निर्माण होते त्याला कथा असे म्हणतात. ही कथा आहे ॲलन पो यांची ही कथा आहे. त्यानंतर अर्ध्या तासात वाचून होईल अशी लघुकथा पाहिजे तर वेल्स यांचं मत आहे. त्यांची व्याख्या आहे. 8वा आहे न लांबलेली कहाणी म्हणजे लघुकथा होय. ही आहे जॉन हेडफिल्ड यांची ही व्याख्या. मित्रांनो, याच्या पुढचे आपण पाहणार आहोत कथेचे घटक पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी आपण चॅनलवरती रहा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील मदत होईल. तर चला पुढच्या वेळेस भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.